पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026. खऱ्या अर्थानं पाहिलं तर कृष्णा पवार आणि निनाद लसने यांच्या आठवीला उजाळ देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. या 3 दिवसामध्ये एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि आज त्या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे मध्ये आपण आहोत आणि फायनल डे मध्ये सिनियर गटातील सामने आपण पाहतोय. तर मॅचला होती सुरुवात. मॅचचा पहिला बॉल ऑन साइडला सो खेळा असताना पाहिला बॅटरला एक सिंगल धाव पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. स्वतःचं खातं खुलं करत असताना आपण उत्तम या बॅटरला पाहिलं आणि संघाचं खातं इथं मात्र खुलं केलंय सिंगल धावेनं. स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय बॅटर प्रज्वल दळवीच्या विरोधामध्ये स्ट्राइक एंडवर सज्ज होताना 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. महत्वपूर्ण सामना. ह्या मॅच मध्ये विजेता संघ क्वालिफायर मॅच मध्ये मिड स्पोर्ट्स कवाड ए च्या विरोधामध्ये उभा राहील. मात्र कोणता संघ त्यांच्या विरोधामध्ये लढण्याकरिता या मॅच मधून विजय संपादन करेल. ह्यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. विकेटच्या वरनं चेंडू निघून गेला निर्धावच्या स्वरूपामध्ये. चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली. ह्या गोलंदाजाचा वेळ आहे त्याबरोबर गती कमी केली जाते. इन कटर आउट कटर दोन्हीचा वापर आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस वेगाचा वापर केला होता. 2 चेंडू टाकून झालेत. 1 धाव फलकावर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत गोलंदाज प्रज्वल दळवी. तिसरा चेंडू टाकण्याकरिता ह्यावेळेस शरीराचा भेद घेणारा इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का लागतोय खुशी 11 संतोष मता अनगाव टीमला लागणारा पहिला धक्का. धन्यवाद. या स्पर्धेचे सर्व कवाड गावाचा अभिमान निळेजदा गुरव यांचं हे मधुर संगीत आपण पाहिलं. गाजा बाजा आपण पाहतोय ह्या गोड व्यक्तिमत्वाचं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय अनगाव टीमची. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ह्यावेळेस इन कटर आतमध्ये आला. बॅटनी चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. फक्त एकच धाव आले ती पहिल्या चेंडूवर आली होती. त्यानंतर मात्र संघर्ष करत असताना आपण पाहतोय खुशी 11 संतोष मतानगाव टीम. गोलंदाज प्रज्वल दळवी पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र चांगला झेल पकडला गेलाय. अजून एक फलंदाज होईल इथे मात्र फेल. विकेटचं पतन. एक वर 2 अशी परिस्थिती. खुशी 11 संतोष मता अनगाव टीम. आता मात्र अडखळताना पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. फक्त 1 धाव फलकावर 2 विकेट्स इथे मात्र गमावल्या गेलेत. न्यू बॅटर आपण पाहतो मिलिंद मडवी स्ट्राइक एंडवर सज्ज होतोय. सामनाकडे यावेळेस पाया बदललाय.
एक सिंगल धाव मिळेल एक बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या पाहिली तर बऱ्याच वेळानंतर पुढे जात असताना सिंगलनं 2 अंकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 2 लागले गेलेत 2 गड्याच्या मोबदल्यात. खुशी 11 संतोष माता अनगाव टीमची. षटकाचा आपण विचार केला तर हात खोलू दिले नाहीत. विकेट मिळवल्या गेलेत. प्रज्वल दौलेची कमालीची गोलंदाजी राहिली. 2च धावा खर्च केल्यात त्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्या गेल्यात आणि महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या गेल्यात. प्रफुल्ल आणि जितेनला इथून मात्र माघारी परतवलं गेलंय. मात्र मिलिंद आणि उत्तमला इथून मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. तेव्हाच मात्र या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते आणि त्याकरिता तुम्हाला इथून येणाऱ्या गोलंदाजावर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आयुष भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. दुसऱ्या षटकाकरिता सेकंडला मिलिंद मडवी. यावेळेस फुलटॉस होता ऑन साइडला जरूर टर्न केला गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय भीमर नो बॉलचा इशारा आणि इथून मात्र फिल्डिंग साइड कडून रिव्ह्यूची मागणी केली. इथून मात्र पडताळणी केली जाईल. अशा पद्धतीने पाहिलं तर भीमरची मागणी केली. तिसऱ्या पंचांकडून इथून निर्णय आलाय नो बॉल आणि इथून मात्र धावा मिळतील 2. बॅटच्या सहाय्याने 1 आणि नोच्या स्वरूपामध्ये अतिच्या स्वरूपामध्ये 1 म्हणजे टोटल धावपळकावर धावा पाहायला मिळतात 4. पुढील चेंडू फ्रीट असेल मुबा असेल बॅटरला उत्तमला संधी असेल. इथून यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेत आहे. फ्रीटचा चेंडूचा फायदा उठवता आला नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. फेकी होईपर्यंत मात्र दुसरी धाव. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 6 आकड्यावर धावफलक. सहा आकडा पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपदावर. एकंदरीत एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगल्या पद्धतीचा राहिलाय. चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा धमाकादार सिक्सर 6. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता आणि त्याला मात्र दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवण्यात यश आलं बॅटर उत्तमला. धावसंख्या पाहिली तर वेगाने पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 12 अंकावर. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना पहिल्या षटकात पाहिलं तर चांगली गोलंदाजी प्रज्वल दलवीची राहिली होती. फक्त 2च धावा खर्च केल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू भीमर हाताला गेला. त्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला उत्तमच्या बॅट मधून. ह्यावेळेस पुढे ठेवला होता ऑन साइडला पेपर करायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क चांगल्या पद्धतीत राहिला नाहीये आणि कुठली धाव यावेळेस घेता आली नाही बॅटरला. धावसंख्या पाहिली तर 12 अंकावर स्थिर. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या ओव्हर मधील. आयुष मात्रे आयुष भोईर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर.
उत्तम चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं तर खेळ चांगला राहिलाय. यावेळी समोर केले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे ते मात्र अक्षय कुठली चुकी करणार नाहीये. विकेट मिळतेय. गोलंदाज आयुष भोईरला विकेटचं बदन. धन्यवाद धन्यवाद. चांगला झेल आपण पाहिला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अक्षय पाटीलनं कंप्लीट केला गेला आणि विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं इन्फॉर्म फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलंय. 12 अंकावर तिसरा गडी बाद झालाय. खुशी 11 संतोष मतानगाव टीम. न्यू बॅटर आपण पाहतोय संदेश स्ट्रायकिंगला आयुष भोईरच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साइडला चेंडूला पाठवला गेलाय फाईन क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा संदेशचा बिग षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सूर्यकुमार स्टाईलनं मात्र चेंडूला पाठवला गेला सीमारेषेच्या बाहेर. संदेशच्या बॅट मधून येणारा पहिला षटकार आपण पाहिला. धावसंख्या 6च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 18 अंकावर धावफलक. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता आल्याबरोबर मैदानाच्या आतमध्ये ह्या बॅटरने दाखवली आहे. ह्यावेळेस समोर ठेवला होता ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. इनपिनच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 17 धावा खर्च केल्यात आयुष भोईरनं. पहिल्या षटकात पाहिलं तर अडकळताना फलंदाजी राहिली पण दुसऱ्या षटकात पलटवार पाहायला मिळाला आणि आयुष भोईरच्या विरोधामध्ये हल्ला चढवला गेलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 19 वर 3 अशी परिस्थिती. आता मात्र अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीनं मात्र धाबा जोडल्या जातील की मात्र पहिल्या षटकामध्ये जी परिस्थिती होती चांगली गोलंदाजी राहिली होती गावदेवी वीर बजरंग ढोंडावडोलीच्या माध्यमातून त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र येणारा गोलंदाज करेल ते पाहण्यासारखं असेल की मात्र अंतिम षटकामध्ये ज्या पद्धतीनं पाहिलं तर आयुषच्या विरोधामध्ये हल्ला चढवला होता त्या पद्धतीने मात्र अंतिम षटकामध्ये हल्ला चढवला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय उमेश दलवी अंतिम षटकाकरिता आणि समोर बॅटर आपण पाहतोय संदेश. त्यावेळेस ऑन साइडला ऑन द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. 1 धाबेकरिता 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न केला जातो तो होता मिलिंदच्या माध्यमातून नकारला गेला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 20 या आकड्यावर धावफलक. सन्माननीय दीपकजी गुरव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे. आपलं सरचं स्वागत हार्दिक स्वागत. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. मोहरलेली आहे 6 धाब्याची. हा येतोय मिलिंदच्या बॅट मधून अणगावचा ब्रँड दाखवणारा षटकार 6. सहा धाब्याने धावफलक पुढे जाईल. 26 या आकड्यावर धावफलक. सन्माननीय दीपकजी गुरव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आणि सर्वच कव्वाड गावातील श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपली जागा व्यासपीठावर आहे. आपण व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे.
यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस शैलेश भोईर चुकी करणार नाहीयेत. इथे मात्र विकेटचं पतन. सन्माननीय आपण पाहतोय दीपकजी गुरव साहेबांचं शुभ आगमन होत असताना ग्रामपंचायत लिपिक दीपकजी गुरव साहेबांचं शुभ आगमन. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. विकेटचं पतन झालंय. मिलिंदच्या बॅटमधून एक विकेट जरूर या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्याच बॅटरला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नितीन. 26 धावा पलकावर आहेत. ह्या डावाचा आपण विचार केला तर अजून 2 चेंडू शिल्लक. त्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलची उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या पाहिली तर 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 27-27. त्यावेळेस शरीराचा भेद घेणारा नाशकेंकडे फेकी झाली आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. नितीन बाद. माफी असावी. रनआउट स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. अशा पद्धतीने पाहिलं तर एक धाव इथे फलकावर जोडली जाईल. 28-28. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संदेश. यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक केला गेलाय. इनपुटच्या वर्ण यावेळेस प्रयत्न राहिला होता. चेंडूला अडवला गेलाय. 2 धावा तर कंप्लीट झाले. तिसरी धाव धोक्याची ठरेल. फक्त 2च धावा मिळतील. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. आणि पहिल्या डावाचा इथून मात्र खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना खुशी 11 संतोष माता अनगाव टीमने बनवल्या 30. इथून मात्र 31 धावांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल गावदेवी वीर बजरंग धोंडावळ टीमला. तर पहिल्या डावामध्ये 30 धावा फलकावर लागल्या गेलेत. 31 धावांचा चेस असेल गावदेवी वीर बजरंग धोंडावळ टीम समोर. आणि ते कशा पद्धतीनं मात्र चेस केला जाईल की मात्र प्रत्युत्तर गोलंदाजीच्या माध्यमातून दिला जाईल ते ऐकवण्याकरिता व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर गणेश पांडव सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 हा अंतिम दिवस महासंग्राम. तर नक्कीच धन्यवाद सुनील. फायटिंग तर नक्कीच होणार आहे कारण ज्या 2 बलाढ्य ताकदींसमोर हे क्रिकेट तुम्ही पाहतात. कारण एका साईडनं अनगावकर देखील कमी नाही आहेत आणि एका साईडनं ज्यांचा बोलबाला सध्या तरी भिवंडी टेनिस बॉलमध्ये राहिला आहे ती टीम तर नक्कीच धोंडा वडवली. त्याच्यामध्ये उमेश दलवी आहे, प्रज्वल दलवीला पाहत आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच प्रथमेश थालकेला पण पाहू शकाल. हे चांगला हार्ड बॅटर आहेत. अक्षय देखील आहे आणि त्यांच्यावर मात्र टीम अनगावकर कशा पद्धतीने कमबॅक करतील हे सर्व काही पाहायला मिळेल. कारण विजयाकरता धावा आहेत 18 बॉल आणि या टीम धोंडावडीला बनवायच्या आहेत त्या मात्र 31 धावा. प्रति पूर्णांक 10.25 सरासरी आहे. फक्त कंप्लीट होईल का ते सर्व काय पाहण्याआधी घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. कम ऑन डीजे.
मातनं कृष्णा व निनाद स्मृती चषक या दोन व्यक्तिमत्वांच्या या खऱ्या त्या आठवणीचा अभ्यास आणि आठवणीची पर्वणी तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला पाहायला मिळते. मुख्य मंचावरती मान्यवरांचं आगमन पाहतोय. प्रिन्स भूवीच्या माध्यमातून मान्यवर देखील आपण पाहतोय. आज पूर्णपणे जॉईंट होत असताना पूर्ण महाराष्ट्र स्पर्धेला पाहत असताना चर्चेत राहिली ही स्पर्धा आणि 2 दिवस फक्त बाकी आहेत. एक मोठ्या स्पर्धेकरता अवाढव्य भव्य दिव्य 1,35,000ची स्पर्धा जॉईन होणार. आपण देखील 11 तारखेला थेट प्रक्षेपण असेल 9:30 वाजता मैदान असेल जय बजरंग चिंबीपाडा. 1,35,000ची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. चला बॉल द्या. पंच ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहू शकतो सन्माननीय बाला माने आणि श्याम कराले आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल दोन्ही पाहू शकाल नक्कीच बंधू मैदानाच्या पाहायला मिळतात. प्रज्वल दलवी आणि उमेश दलवीला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आहे कस्तूप बनवायच्या 33 धावा. पहिला बॉल इथे मात्र घुटना टेकलाय. घुटना टेक तमाशा टेक प्रज्वल दलवीचा हा हँडसम षटकार 6 धावा. सध्या तरी त्या बोलबाला आहे. सध्या तरी त्याचा हल्ला आहे आणि तोच प्रज्वल दलवी इथे मात्र हल्ला करतोय. बोलबाला बल्ला बोलता हुआ प्रज्वल दलवी का यहाँ पर. त्यामुळे घुटना टाकायचा प्रयत्न पाहू शकाल. इथे स्वीप करायचा प्रयत्न होता. फाईनल टीप मध्ये पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र सिंगल केली नाहीये. अट्रॅक्शन खूप चांगलं होतं. पेस देखील तेवढं चांगलं होतं आणि बॉलिंग ट्रॅकवरती अनगावच्या अगेन्स्ट आपण पाहतो टीम ढोंडा वडवली जिंकेल ते आजच्या दिवसात क्वालिफायच्या मॅचच्या दिसेनं. मिल स्पोर्ट्स कवाडे वेट अँड वॉच करतीये. कोणती टीम मात्र आजच्या दिवसामध्ये आमच्या क्वालिफायच्या मॅच मध्ये भिडेल ही प्रतीक्षा करतीये. यावेळी फटका बसलाय. त्या दिशेने पुढे ट्रॅव्हल केलं गेलंय. असं म्हणतात ना लालच बुरी बला आहे आणि ते मात्र क्लास करायचा प्रयत्न होता. सर्व मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये झेल झालाय कॅरी. फर्स्ट विकेट डाऊन अँड बिग बॅटर मिस्टर प्रज्वल दलवी आज बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मिस्टर शैलेश. सर्वस्व शौर्य आणि लक्ष या 3 अक्षरांचं नाव म्हणजे मैदानाच्या आतमध्ये ढोंडा वडवलीचा शैलेश ऑन सायकल एंड वरती पाहत आहे. उमेश दलवी नॉन सायकल एंड वरती आहे. प्रज्वल दलवीला मात्र बाद केलाय. गोलंदाज मिस्टर कस्तूरनं तारीफ करावी लागेल कारण इम्पॉर्टंट विकेट होती. टर्निंग पॉइंटची विकेट होती. 1 विकेट लॉस ऑफ. स्कोर कार्ड फलकावरती 7. बॉल क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती तयार. क्लासिक इथे पाहू शकाल. क्लास ऑन टायमिंग बॉल सरळ मध्ये पाहू शकाल. बीट ऑफ मध्ये ट्रॅव्हल करायचा प्रयत्न केला गेला. फेस खूप चांगलं होतं बॅटचं. फ्लो देखील पाहायला मिळाला.
आणि इथे मात्र सुपर आणि बिग विंडो विकेट 2 धावा मात्र शैलेशने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्याच मदतीनं 5 बॉलचा केली ते मात्र पहिल्या स्पेड मध्ये कंप्लीट झालाय. धावसंख्या 9 या धावसंख्येवरती आहे. 13 बॉल 22 धावा. 13 बॉल आणि 22 धावा. बॉल क्रमांक या ठिकाणी 6. इथे बॅट्स फेस तो सुंदर होता मात्र हलकीशी गाडा एज पाहायला मिळाली. शेवटच्या बॉटम वरती बॉल अदलला गेला आणि सरळ आपण पाहू शकाल इथे मात्र एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. उमेश दलवीला पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंड वरती जावं लागेल कारण शैलेश असेल स्ट्राईकला. आता 12 बॉल आणि बनवायचे मात्र इथे 21 धावा. प्रति पूर्णांक 10.50 ची सरासरी आहे. काय पाहायला मिळेल मात्र मॅच मध्ये इंटरेस्ट तर नक्कीच येणार आहे कारण दोन्ही बलाढ्य टाके ताकती आहेत समोरासमोर. एका साईडनं अनगाव तर त्यांच्या विरोधात पाहू शकते टीम मात्र धोंडा वडवली. त्यात घेऊयात 1-2 डीजे कडनं. ऐकूयात सुपर संडे मध्ये डीजेला. धन्यवाद डीजे. चर्चा तर खूप सारे आपण पाहतो. 1 ते 3 दिवसापासून सरबाडी आदरणीय युवा लासिंग डायनॉ पसनाडी कुणाजी लसने दादा पाहू शकत नक्की. त्यानंतर सतीजी जाधव आणि या दोघांच्या खांद्यावरती ज्यांचा हात ते नक्की सरबाडी आदरणीय निलेश दादा गुरव. त्रिमूर्तीच्या माध्यमातून ही स्पर्धा आज तिरंगामध्ये आपल्याला संघर्षामध्ये पाहायला मिळते आणि तमाम क्रिकेट रसिक आपण पाहतोय स्पर्धेला मात्र छान छान त्यांचं काम करतायत. त्या रसिकांचा तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आभार आहे. जॉईन झाले तुम्ही सुपर संडे मध्ये पाहतात. भिवंडीकरांकडची मोठी तरारी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शैलेश. यावली इनसाइड कव्हर फटका इथे बसलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल होईल मात्र विकेट बदन. विकेट क्रमांक 2. नवीन बॅटर आणखीन एक हार बॅटर बिग बॅटर मिस्टर अक्षय. आज या आठवड्याची स्पर्धा बेलाइट स्पर्धेमध्ये पाहिली होती. खऱ्या तर पाहू शकाल चिंचोलीचं मैदान पूर्णपणे बॅटलाइट पसरली होती. आम्ही समालोचन कक्षामध्ये समालोचन करत होतो आणि तेव्हा मात्र ठाणे अगेन्स्ट धोंडा वडवली शेवटच्या 50,000 करता खेळत होती. तिथे मात्र आन बान छान लागली होती धोंडावली वडेकरांची 50,000 ट्रॉफी आणि तिथे मात्र ठाणेकरांना पराभूत केलं आणि आयुष्याला परतावा लागलं. त्या स्पर्धेबाहेर ती टीम मात्र धोंडा वडवली. आज ही पाहायला मिळते अग्रेसिव्ह पद्धतीनं आणि तोच अक्षय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मला पाहायला मिळते. 3 वर्षानंतर पुन्हा एकदा अक्षयला आपण पाहत असता एनवरती. यावली करायचा प्रयत्न होता. हॉप्स पाहू शकाल इथे मात्र सॉफ्ट हँडचा वापर हलक्या हाताने खेळला गेला. इथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मध्ये त्याला माहिती उमेश फिनिशर आहे, एक फायटर आहे. त्याला इथे सायकल एंडवरती आणावा लागेल कारण मॅच जिंकायची आहे. कारण इथे मात्र एक मॅच जिंकली तर मात्र क्वालिफायच्या मॅच टेरिशनं ह्या मॅच मध्ये जिंकणार नाही तर इथे मात्र परतीचा प्रवास आणि परतावा लागेल बॅक टू होम. 2 बॉल दिस कंप्लीट. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता 10 मध्ये बनवायच्यात 20. उमेश दलबीच्या बॅटमधनं सुपर टायमिंग पाहायला मिळेल का की गोलंदाज संदेश इथे कमबॅक करेल का. बॉल क्रमांक 3. इथे बॅटचा फेस वेगानं होता. डिलिव्हरी पाहू शकाल थोडंसं मध्ये डिलिव्हरी बदल केला गेलाय. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न येस नो मध्ये फील्ड मध्ये फंबल आणि त्याचा परिपूर्ण फायदा घेतला गेलाय. या 2 धावा आणि या 2 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचते ते मात्र 13 या धावसंख्येवरती. आता 9 मध्ये 18. अनगाव की धोंडा वडवली की अनगाव. प्रेक्षकांच्या नजरावर आता बाटकडे लागल्या गेल्यात कारण मॅच फायटिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळेल हे आमचा अनुभव सांगून जातोय. कारण काटे की टक्कर काटे का मुकाबला आहे. एक तरफ है अनगाव तर एक तरफ है धोंडा वडवली. जहां जहां पहुंची है फड्या क्रिकेट हार बार. इथे मात्र इस्ता कव्हरला बॉल उडवलाय. उमेशला परतावा लागेल. उमेश दलवीची मात्र फलंदाजी या ठिकाणी संपुष्टात येते. विकेट क्रमांक 3.
परतीच्या प्रवासाला आणखीन एक महत्वाचं नाव आता मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आउट फॉर्म असेल, मात्र एक जुनं क्रिकेट त्याने देखील केलेलं आहे आणि जुने क्रिकेटमध्ये पहिलं नाव आलं होतं धोंडा वरिवलीकडनं, तो नक्कीच प्रथमेश थालके यावेळी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि प्रथमेश पुन्हा एकदा जबाबदारी आली आहे आपल्या नेतृत्वाची, आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या गावाची म्हणावी लागेल. ज्या गावाचं नाव मी करतो ना ते गाव माझं आहे, ज्या गावाची जर्सी प्रदान केली ना ते गाव माझं आहे आणि ते गावाकरता इथे मात्र खूप काय करायची इच्छा ठेवून मात्र इथे प्रथमेश थालकेला एक सेन्सिटेबल क्रिकेटर हा देखील अनेक वर्ष त्याला देखील मी पाहिलंय, पण आज पुन्हा 2026 मध्ये पाहतोय प्रथमेश थालके. यावेळी घुटना टेकलाय, क्लास लाईव्ह परफेक्ट रिझल्ट टायमिंग पाहू शकाल फील्डमध्ये त्या ठिकाणी तेवढ्याच पद्धतीने पाहू शकाल. पण क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मिड ऑफ असणार नेस्ता करून दूर नव्हता बॉल, इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. क्लास राही होता, 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते त्या फलकावरती 15 या धावसंख्येवरती विजयाकरता इथे 8 मध्ये बनवायच्यात 18 धावा. 8 मध्ये 16. शेवटचा अंतिम बॉल आहे. सात मध्ये 16 क्षमा असावी कारण आमचे स्कोरर अतिशय आहेत, मात्र नक्कीच ऑपरेटिव्ह माध्यमातून पाहू शकाल कारण माणसाकडे चुका होतात मित्रांनो. शेवटी माणूस तो देखील आहे. 7 मध्ये 16 हा देखील बॉल परफेक्ट विथ टायमिंग जबरदस्त पाहू शकाल. यावेळी मात्र क्लास पाहायला मिळतोय प्रथमेश थालकेकडनं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकात धावसंख्या टोटल्स मात्र जाऊन पोहोचते ती फलकावरती 17. आता विजयाकरता इथे मात्र बनवायच्या 6 मध्ये 14. 6-14 समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. त्याआधी घेऊया ब्रेक, देऊया डिझेलला संधी. ऐकूयात अनुभव होता आणि ते मात्र अक्षय आणि प्रथमेश थालके 6 मध्ये बनवायच्या तिथे मात्र 14 धावा. उत्तम गोलंदाजी मार्क वरती आलाय. खुशी 11 संतोषी माता अनगाव कसा पाहू शके गावदेवी वीर बजरंग ढोंडा बडवली. बॉल द्यायचा आहे, चला जरा स्पीडअप करा. सन्माननीय आदरणीय जयरामजी गुरव या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि विभागातील चांगलं गोड व्यक्तिमत्व जयरामजी गुरव या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान व्हा. अंतिम क्षण आहे, मान्यवरांचं आगमन तर होणारच आहे कारण बलाढ्य टाकतीची स्पर्धा आज आपण पाहतोय. बॉल द्यायचा आहे 6-14. एक मोठा स्ट्रोक्स पुन्हा एकदा मात्र ढोंडावडी करायला मॅच मध्ये इनफ इन करेल तर मात्र 2 ते 3 बॉल डॉट्स पुन्हा एकदा मात्र अनगाव करायला मॅच मध्ये आणतील. पाहायला मिळणार आहे कारण मॅच आता बॅलन्सिंग बनली आहे. 50% पाहू शकाल. 6 आणि 14 हे डिफरन्स देखील मोठं नाहीये.
मात्र जुने बॉल दिले गेलेत, आपण त्या नियमाचं पालन करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त नवीन असलेली ओव्हर क्रमांक 3 आहे, त्याकरता जुनाच बॉल दिला जाईल. आयोजकाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. आपण नक्कीच इथनं मॅच स्टार्ट करा. 6 बॉल आणि 14 धावा. अक्षय आणि प्रथमेश सारखी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती आहे, उत्तम. चला स्पीडअप करा, वेळ नाही आता, कारण वेळ घेऊ नका इथे मित्रांनो, कारण भरपूर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, फायनल देखील कंप्लीट करायचे. स्पीडअप, बी फास्ट. आणि इथे मी पंचांना ताकीद करतो, यापुढील आपण मात्र आपल्या घड्या आल्या तर सेट करा. पाणे सर आणि कराले सर, घड्याळ आता सेट करा. एक ओव्हरला फक्त 5 मिनिटं द्यायची आहेत. चला स्पीडअप करा. पण अजूनही आपल्याला नक्कीच 3 ते 4 मॅच कंप्लीट करायचे फायनल पकडून. जरा स्पीडअप करा आता, वेळेचं थोडंसं तुम्ही देखील भान ठेवा, कारण तुम्हालाच खेळायचं आहे. आणि इथे मात्र नंतर म्हणू नका की नक्कीच आयोजक क्षमता नव्हती. आयोजक सकाळी 7 पासून ते हजर असतात, एवढं नक्कीच भान असू द्या. मी फास्ट जरा स्पीडअप करा. 6 मध्ये 14 यातील विजय टीम्स आणि नक्कीच मी स्पोर्ट्स कवाड यांच्यामध्ये आजच्या दिवसात क्वालिफाय पाहायला मिळणार आहे. टीम नक्कीच मी स्पोर्ट्स कवाड आपण देखील रेडी राहायचंय. चला स्पीडअप करा. गोलंदाज ही मार्क वरती, गोलंदाज उत्तम तयार. साईडला फलंदाज मिस्टर अक्षय, नॉर्थ प्रथमेश थालके. मॅचला झाली सुरुवात. 6 मध्ये 14 बनतील का? खेमी हॉज पाहू शकाल. 6 बॉल ऑन प्रोसेस. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज उत्तम. जबरदस्त प्रेक्षक राजा आपण पाहतोय या संध्याकाळी 17 मध्ये स्पर्धेला मात्र व्हिजिट देत असताना पाहू शकाल. फणतो क्रिकेट आन बान छंद बनली आहे, क्रिकेट जीव की प्राण बनली आहे आणि हृदयातील सिम्बॉल बनली आहे. पहिला बॉल अक्षय इथे मात्र नक्कीच पहिला बॉल परफेक्ट डिलिव्हरी इथे मात्र सरळ पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र परफेक्ट मात्र ऑफस्टमच्या मधोमधला बॉल आपण पाहतोय. थर्ड अंपायर वाईड करता इथे. पंचा निर्णय अंतिम असेल, फक्त बिमर करता रिव्ह्यू आहे. जो तुमचा निर्णय असेल तो द्यायचा भाणे सर. 5-14 समीकरण बदललं, मॅच बदलली, ठोंडा वडवली. एक जबरदस्त टक्कर पाहायला मिळती आहे. सुपर मॅच या स्पर्धेतील पैसा वसुली मॅच आहे, कारण 5 मध्ये आता 14. इथे अक्षयच्या बॅटमध्ये इनसाइड कव्हरचा फटका. इथे मात्र झेल. पकडो क्या जीतो मॅच. खेळ छुटा सपना टुटा. कारण इथे मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आहे. अक्षय सारख्या बॅटरला देणारी संधीमध्ये तुमच्यासारखा घातक ठरू शकेल, कारण तो विध्वंसक आहे, तो विनाशक आहे, हार्ड बॅटर आहे या विभागातील. आता 4 मध्ये इथे बनवायच्यात 12. एक मोठा स्ट्रोक्स. काय जबरदस्त बॅट पाहते प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं. आणि गावकी नक्कीच थोंडा वडवली. जिंकेल ती मिड स्पोर्ट्स कबाड इच्छा विरोधात आजच्या दिवसात क्वालिफाय. चला स्पीडअप करायचं, वेळ खूप कमी आहे. देखणी स्पर्धेत संयोजन सुपर सटे मध्ये पाहत आहे. इथे अक्षयच्या बॅट मधनं मी म्हंटल होतं झेल छुटा सपना टुटा. अनगाव यावर षटकार 6 धावा. कालच आठवण करून दिली होती. टॉप 4 करता अफगाणिस्तान रेडी होती. नंतर मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवरती असताना तो झेल मात्र सुटला गेला मॅक्सवेलचा आणि अफगाणिस्तान नुसती पराभूत झाली नाही, टीम भारताचं स्वप्न देखील बिखरलं गेलं. त्यानंतर जर डेव्हिड मिलरचा झेल सूर्यकुमार यादवने जर घेतला नसता तर नक्कीच तो क्वालिफाय नक्कीच ती मॅच आणि तो वर्ल्ड कप आपल्या नावावरती झाला देखील नसता. 3 मध्ये 6. चला बॉल द्या. आखिरी 3 गेंदे जीत के लिए 6 रनों की दरकार है. बढ़िया यहाँ मैच होती हुई दर्शकों के लिए. जिस तरह की बल्लेबाजी हो रही है अक्षय की ओर से,
बढिया पिकअप यहाँ पर सरळ आमच्या मस्तकाला दस्तक दिली आहे अक्षरच्या बॅटनं आणि सरळ सलामी आपण पाहतोय 6 धावांची. तीन बॉल 6 धावा. तो कॅच खूप इम्पॉर्टंट होता अनगावकरांकरता. चला स्पीडअप करा बी फास्ट. पुन्हा एकदा स्पर्धेचे सर्वात सर्वीय युवा डासिंग डायनामिक पर्सनॅलिटी कुणालजी लसने यांचं मात्र आगमन झालंय. मोस्ट वेलकम वेलकम या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे सर्वात सर्वीय कुणालजी लसने. अक्षय सायकल एंड वरती आहे 3 मध्ये 6. कोण खेळेल क्वालिफायच्या दिवसातील कोण पोहोचेल क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं. बॉल क्रमांक 4 इथे पंचमात दाट फेटाळताना सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र प्रत्यक्ष त्याला थांबवलं गेलंय. आता 2 मध्ये बनवायचे तिथे मात्र 5 धावा विचार करता बनवायच्या होत्या. 31 धावा 18 बॉल मध्ये अक्षरशः शेवटच्या संघर्षापर्यंत लढली. थोडं स्पीडअप करायचं आहे वेळ नाहीये. प्रत्येक मध्ये केलं तर वेळ घेऊ नका सहकार्य करा आम्हाला देखील. मी प्रत्येक टीमला रिक्वेस्ट करतोय की ते वेळ घेऊ नका कारण फायनल देखील मात्र ही अंधारात न होता प्रकाशामध्ये होणं गरजेचं आहे. 2 मध्ये 5 काय जबर संघर्ष पाहू शकाल. अनगावचं भविष्य आहे हातामध्ये ते उत्तमच्या. धोंडावडीचं भविष्य आहे या 2026च्या ट्रॉफी करता ते मात्र प्रथमेश ठारके या नावाच्या बॅटरच्या हातामध्ये. दोन्ही गावाचं भविष्य लागलंय. मान अभिमान स्वाभिमान पाहतोय. 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. इथे मात्र परफेक्ट डिलिव्हरी पाहू शकाल. लेग बाय सिरपाड एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती फलकावरती आपण पाहतोय. 27 1 बॉल आणि 4 31 बनवायच्या होता. अक्षरशः मात्र प्रेशर ऑफ द गेम. पहिल्या स्पेल करता आपण कस्तूरला पाहिलं तिथे 10 धावा आल्या. त्यानंतर संदेशची गोलंदाजी ऍज अ टर्निंग पॉइंट 6 बॉल. सन्माननीय आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आपण देखील कुणाल लसने यांचे साडू या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 1 बॉल 4 रन्स. चला टीम मीटिंग नको आहे वेळ घेऊ नका. खूप वेळ घेतलाय मॅच ना. चला स्पीडअप करा. रन नसेल दुसरा खेळाडू आपण धावत यायचा आहे पाहू शकाल. या ठिकाणी मात्र नक्कीच बॅटर प्रथमेशला. त्यानंतर टीम आई गावदी पिलंज संघाचा कर्णधार आणि मिस स्पोर्ट्स कवाड बी संघाचा कर्णधार. चला आपण संपर्क साधायचा आहे. थोडस तर घाई करा. आई गावदी पिलंज संघाचा कर्णधार आणि मिस स्पोर्ट्स कवाड बी संघाचा कर्णधार ज्या 2 टीम टॉप 3 मध्ये पोहोचल्यात. चला दोन्ही कर्णधार संपर्क आयोजकांची. अंतिम बॉल समोर मात्र असणार आहे बिग बॅटर हा बॅटर पाहायला मिळेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नो टीम मीटिंग मिस्टर अक्षय. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा संकटाचं समालोचक म्हणून उभा राहिलेला बॅटर अक्षय सायकर एनवरती आहे. उत्तम काबिल तारीफ लाजवाब गोलंदाजी केली आहे. दिनेश नॉस्टेकर एनवरती नव्याने आलाय. 1 बॉल 4 रन्स विन द मॅच. पैसा बसूल मॅच आपण पाहतोय सर्व प्रेक्षक रसिकांच्या माहिती करता. प्रेशर दबाव हे सर मूल सूत्र आहे. जेवढं दबाव उत्तम वरती आहे तेवढंच दबाव मात्र प्रत्येक अक्षय वरती आहे. ठोंडा वडवली की अनगाव. क्या होने वाला है जो होने वाला है और अच्छा ही होने वाला है. जो होने वाला है वो खुदाई मंजूर भी होने वाला है. 1 बॉल 4 रन्स. इथे गुड बॉल स्विंग अँड मिस. इथे मात्र सर पाहू शकाल. चल दोन्ही कॅप्टन्स या टीम नक्कीच अनगाव संघाचा कर्णधार आणि मिस स्पोर्ट्स कबाड ए संघाचा कर्णधार. चल टॉस करण्याकरता या आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच आजच्या दिवसाची क्वालिफाय अनगाव संघाचा कर्णधार. नंतर सेलिब्रेशन करा आणि या मॅचचा हिरो संदेश